शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून द्या, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी. कोणाला केली मागणी, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, स्क्रीनवर शकता ऑन इन एक्सपोर्ट ड्युटी कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी. कांद्याच्या दरात घसरण आणि 20% निर्यात शुल्क मुद्द्यावर वातावरण तापले असताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी 27 तारखेला नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे आणि एकंदरीत मंत्री गोयल यांच्या मनपूर्वक स्वागत आहे. त्यातील कांद्याला 20% निर्यात शुल्क हटवण्याची निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत कारवाई केली नाही. असे असताना या ठिकाणी यल यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 27 तारखेला जिल्हा नियोजन मंडळात सभागृहात प्रधानमंत्री स्वामित्व कार्ड वितरणाचा कार्यक्रम होता. उत्पादन खर्च भरून निघणे मुश्किल सुद्धा आहे. डिसेंबर महिन्यात सुरुवातीपासून प्रत्येक आठवड्याला कांद्याच्या दरात घसरण होत असून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये खरीप लाल कांदा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शेतकऱ्यांना कांद्याला बाजार समितीमध्ये आता अवघ्या 1,200 रुपये प्रति क्विंटल इतका निचांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल मुश्किल झालेले आहे. हे उलट शेतकऱ्यांना खिशात पैसे घालून मंजुरी वाहनाचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अशी असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांकडून कांद्यावरील निर्यातीवरील शुल्क ज्या ठिकाणी 20% अजून राहिलेलं आहे ते शून्य करून द्या अशी याची मागणी या ठिकाणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारामध्ये अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला भेटूया पुढे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जास्तीत जास्त व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.